हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अध्याय 50वा गुरुचरित्र मराठी भावार्थ. 9व्या अध्यायात एका धोब्याने म्लेच्छ राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते. तो धोबी पुन्हा जन्माला तेव्हा विदुराचा बादशाह झाला. तो आनंदात राहत होता. तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे. तो सर्व जातींना सारखा दान धर्म करीत असे. त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत. हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे म्लेच्छ त्यांच्या भजनी लागतात व अधोगतीस जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत. तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करत आणि एकीकडे म्हणता की देव सर्वाठाई आहे. म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा. राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्य कर्मे केली. अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला. अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड बरा होईना. काही प्राणी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यास सांगितले व पाप विनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला. राजाने तेथे जाऊन स्नान केले व त्याला तेथे एक यती भेटला. त्या यतीने त्याला सांगितले, राजा, तू जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू 12 वर्ष तू बरा होशील. तू गाणगापुरात जा. तेथे एक संन्यासी महानुभव राहतात. त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल. तेव्हा राजा गाणगापुरात गेला. प्रथम म्लेच्छ राजाला भिवून लोक श्रीगुरूंचा ठाव ठिकाणा त्याला सांगेना पण तो रागावला. त्यांनी त्याला संगमावर पाठविले. संगमावर स्वामी भेटले. त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली. तेव्हा पूर्वजन्मी आपण रजक होता वगैरे सर्व त्याला आठवले. त्यांनी स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली. श्रीगुरूंनी कृपा दृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला. मग स्वामींनी आपले राजेश्वरे पाहावे अशी विनंती केली. राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले. राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले. तेव्हा मुलावर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरी सिंहस्थानात स्नान करून गाणगापुरात परत गेले. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.